जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी देखील तापमान 44 अंशांच्या वर गेलेले आहे। जळगाव शहरात आज 44.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं। भुसावळमध्ये 44.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर मोठा परिणाम होऊ लागलेला आहे। सोबतच शीतपेयांची मागणी देखील वाढली आहे। उसाचा रस, मठ्ठा, ताक अशा पारंपरिक पेयांना देखील नागरिक प्राधान्य देत आहेत। याबाबत जळगाव शहरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही तापमान जे आहे हे 44 अंशाच्या पार गेलेले आहे। खरं तर गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली होती, मात्र गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्याचे तापमान हे 44 अंशाच्या पार गेले आहे। आज जर जळगाव शहरासह जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव शहराचे तापमान जे आहे हे 44.5 अंश, तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील तापमान जे आहे हे 44.9 अंशाची नोंद जी आहे ही करण्यात आलेली आहे। वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं चित्र जे आहे हे पाहायला मिळते आहे। प्रामुख्याने अनेक नागरिक जे आहेत ते शीतपेयांकडे वळल्याचं पाहायला मिळते आहे। मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवतो आहे, घशाला कोरड पडते आहे आणि परिणामी खरं तर शीतपेयांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे। काही नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगणार? तापमान जे आहे ते सलग दुसऱ्या दिवशी 44 अंशाच्या पार गेलेलं आहे, काय परिस्थिती आहे जळगावमधली? काल देखील जळगावमध्ये 45 अंश तापमान होतं। आज देखील जळगावमध्ये 40 ते 45च्या आसपास तापमान आहे। जळगाव शहरातील नागरिक आणि बाहेरून येणारे सगळे लोक उन्हाला खूप त्रासलेले आहेत। सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपासून ऊन खूप भरपूर असतं। ग्रामीण भागातले शेतकरी इथे येत असताना इथं उन्हाचे सामना करावा लागतो। या उन्हाचे सामना करताना दिलखुश मठ्ठ्यावाले सर्वांना थंडगारीचा मठ्ठा पाजतात, त्याने थोडं बरं वाटतं। परंतु अशा ठिकठिकाणी जळगाव शहरामध्ये मठ्ठ्याची व्यवस्था केलेली आहे। अशी शासनाने पाण्याची व्यवस्था केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। शहरामध्ये भरपूर ठिकाणी त्यांनी पाण्याची व्यवस्था, थंडगार पाण्याची व्यवस्था केली तर ग्रामीण भागातल्या येणाऱ्या नागरिकांना त्याचा फायदा होईल। पुढील अजून काही दिवस जळगाव जिल्ह्यात जे आहे ते उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। मात्र सलग दुसऱ्या दिवशीही जळगाव जिल्ह्याचे तापमान जे आहे हे 44 अंशाच्या पार गेल्याचं चित्र जे आहे हे पाहायला मिळते आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।